नमस्कार भावांनो, आज आपण बघणार आहोत बस सिम्युलेटर या गेममध्ये कार कशी घ्यायची। तर आपल्याला पहिले बस सिम्युलेटर गेम पाहिजे आणि दुसरं कार मोड हे ॲप पाहिजे। तर आता आपण कार मोड या ॲपमध्ये एंट्री करणार आहोत। आता आत गेल्यानंतर आपण 5 कार सिलेक्ट केली, त्या फाईलमध्ये जाऊन ते डाउनलोडचं बटन प्रेस केल्यानंतर आत गेल्यावर फाईल डाउनलोडचं बटन दाबल्यानंतर वरून एक मेसेज पडला, त्याच्यात जाऊन आपण बघू शकतात इथे आपली फाईल डाउनलोड होत आहे। तर आपण थोडासा थांबावा लागेल फाईल डाउनलोड व्हायला। आता आपली फाईल डाउनलोड झालेली आहे, तुम्ही बघू शकतात। तर आता आपण बॅक यायचं आणि ZEAR ह्या ॲपमध्ये जायचं। तुमच्याकडे पण हे ॲप आवश्यक आहे। ZEAR ॲपमध्ये गेल्यावर डाउनलोड बस सिम्युलेटरचं असं व्हेरिफिकेशन असतं। आता आपण डाउनलोडमध्ये जाऊन आता आपण जी कार्स बस सिम्युलेटर मोड डाउनलोड केला फाईल, त्या फाईलमध्ये जाऊन आपण ती कॉपी करून घ्यायची। कॉपी केल्यानंतर बॅक व्हायचं, त्याच्यानंतर बस सिम्युलेटर या मोड ऑप्शनमध्ये जायचं आणि ती पेस्ट करून द्यायची। पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं। बॅक झाल्यावर बस सिम्युलेटर हा गेम फ्रेश ओपन करायचा। ओपन केल्यानंतर आता सगळ्यात खाली मोड नावाचं ऑप्शन येत आहे, त्याच्यात जाऊन तर इथे जी कार्स नावाचं ऑप्शन येत आहे तिथे क्लिक करूया। आता आपण टू गॅरेज या बटनवर क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर आपण गॅरेजमध्ये जाणार आहोत। मी पहिल्यापासून अशा काही पिकअप डाउनलोड केलेले आहे, तुम्हाला ही ट्रिक वापरून पिकअप सुद्धा डाउनलोड करता येईल। तर आता आपली जी वॅगन आपल्या समोर आहे, बघू शकतात ही ट्रिक खरंच काम करते। तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सपोर्ट करा। धन्यवाद।